काय भाचे, कशा गेल्या सुट्ट्या? एकदम मस्त गेल्या मामा. काय कुठे फिरलो, कुठे कुठे बसलो आणि काय काय प्यायलो, काय सांगू. हा पाहिलो? हा म्हणजे उसाचा रस वगैरे प्यायलो असं म्हणतो. नक्की उसाचा रसच प्यायलास ना? हो हो मामा, उसाचा रसच प्यायलो. बरं ते सगळं सोड. पार्सल कसं वाटलं? कोणतं पार्सल? अच्छा ते मामा मी पाहिलं नाही. काय होतं त्यात? पाहिलं नाहीस? मला सांग, सुट्ट्यांमध्ये तू सगळं केलंस ना? काय काय वाचलंस सांग? वाचन वाचन होत नाही सध्या मामा. गेले ते दिवस. लाज वाटते का असं म्हणायला? हं? अरे आमच्या वेळी कुठल्या नवीन लेखकाची कादंबरी आली आहे हे पाहायला आम्ही वाचनालयात जायचो. चक्क पुस्तकं उधार घ्यायचो. हा मामा पण काय पण माहिती आहे का तुला कोसला माहिती? ययाती हे नाव तरी ऐकलंयस का? युगंधर कोणी लिहिली हे तर तुला माहिती नसेलच, बरोबर ना? वाचा रे, जरा वाचा. नुसतं मोबाईल स्क्रोल करता आणि नंतर म्हणता कशात मन लागत नाही. ते काही नाही. यंदाच्या जून जुलै ऑगस्टमध्ये तू माझ्या आवडत्या स्पर्धेत माझ्यासोबत भाग घ्यायचा. आवडती स्पर्धा म्हणजे तू दरवर्षी ज्या स्पर्धेची वाट बघतोस तीच ना? काय असतं नक्की त्या स्पर्धेत? तुझ्यासारखं मागं लागायचो पण तू ऐकायचं नाहीस. आता ऐक, या स्पर्धेचं नाव आहे वाचनवेळ. डोंबिवली आणि ठाण्यातली अजय संस्था ही स्पर्धा गेली 6 वर्ष राबवत आहे आणि त्यांचं यंदाचं हे 7वं वर्ष आहे. या स्पर्धेत तुला 100 पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडायचं आहे. ते पुस्तक वाचायचं आहे आणि तुझ्या टीमसोबत वेगवेगळ्या कामगिरी तुला खेळायच्या आहे. जर तुमची टीम सगळ्यात उत्तम ठरली तर तुम्ही अंतिम फेरीत पोहोचणार. काय भन्नाट कन्सेप्ट आहे रे मामा. पहिल्या 2 फेऱ्या जर तुम्ही व्यवस्थित खेळलात आणि शेवटची अंतिम फेरी जर तुम्ही जिंकलात तर तुमची टीम उत्तम वाचकांची टीम ठरते आणि ही स्पर्धा ठाण्यात होते. ठाण्यात? पण मामा मला ठाण्यात यायला नाही जमणार. माझं हॉस्टेल इतकं लांब. दरवेळेस मी ठाण्याला कसा येणार? अरे भाच्या, त्याची चिंता तू करू नकोस. पहिल्या 2 फेऱ्या तू ऑनलाईन खेळू शकतोस आणि जर तुला जमलं तर अंतिम फेरी तू 15 ऑगस्टला येऊन स्वतः खेळू शकतोस आणि त्यातही किंवा तू संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन खेळू शकतोस. वा मामा, वाचनाची ज्यांना सवय आहे किंवा जे नवीन वाचक आहेत त्यांच्यासाठी ही संकल्पना खरंच खूप योग्य आणि मला ही खरंच आवडली. मीही याच्यात भाग घेईन. हां, म्हणून म्हणतोय आत्ताच वाचनाचा श्रीगणेशा कर आणि वाचनासोबत लेखन, मुलाखत, सादरीकरणासारखे टास्क खेळ आणि जिंकून दाखव तुझा संघ. काय मंडळी, येत आहे ना वाचायला? मीही येतो. या स्पर्धेसाठी नाव नोंदणीची मुदत आहे 15 जूनपर्यंत. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.